बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर आणि लोणार तालुक्यात 25 जूनच्या सायंकाळपासून ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। त्यामुळे सर्वत्र नद्यांना पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली। या पावसामुळे नुकत्याच पेरणी केलेल्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनी वाहून गेल्या असून शेतात कमरे एवढं पाणी साचलंय। या मुसळधार पावसाचा मोठा फटका मेहकर तालुक्यातील पेनटाकळी प्रकल्पाला बसला आहे। प्रकल्पाचा 1 ते 11 किलोमीटर मधील कालवा फुटल्याने सावत्रा आणि निकस येथील शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय। मिळालेल्या माहितीनुसार जवळपास 20 ते 25 एकर शेतजमीन पूर्णपणे खरडून गेली आहे। काल झालेल्या अतिवृष्टीमुळे पेनटाकळी प्रकल्पाचा कालवा ओसंडून वाहत होता। मात्र 1 ते 11 किलोमीटर मधील पाचल्याकडे जाणारे आउटलेट पाटबंधारे विभागाने बंद केलेले होते। यामुळे पाण्याच्या प्रवाहात मोठा अडथळा निर्माण झाला। परिणामी कालवा ओव्हरफ्लो झाल्यानं सोनार गव्हाण शिवारात कालव्याच्या मातीची भिंत फुटली आणि परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरलं। पाटबंधारे विभागाच्या या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्याचा आरोप आता शेतकऱ्यांकडून केला जातोय। या घटनेमुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलं असून त्यांना तातडीने मदतीची अपेक्षा आहे। प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून जोर धरू लागली आहे।